नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना आचारसंहिता लागण्यापूर्वी अर्थात म्हणजेच की 15 ऑक्टोबर 2024च्या अगोदर म्हणजेच की 4 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर किंवा 6 7 8 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबर पर्यंत जे पण शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जे राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय जाहीर करण्यात आले होते त्याच्यापैकीच महत्त्वाचे काय निर्णय म्हणजे पीक विमा संदर्भातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील आणि खास करून राहिलेल्या 75% पीक विमा संदर्भातील याच्या संदर्भातील त्यांनी जे निर्णय जाहीर केलेले होते शेतकऱ्यांनो त्याच्यात त्यांनी जे की विशेषतः पहिल्या टप्प्यात 8 जिल्ह्यांसाठी आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात एकूण टोटल जे की 12 ते 16 जिल्ह्यांसाठी राहिलेला उर्वरित 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता 2023चा म्हणजेच की पीक विमा कंपन्यांना ते आदेश जारी करण्यात आले होते आणि राहिलेला तो रखडलेला सर्व काही पीक विमा देण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं शेतकऱ्यांनो। तर याच्याच माध्यमातून हा पीक विमा वाटप त्या कारण त्यांनी ठरवलं होतं। आता तोच पीक विमा तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकरी बांधवांचे प्रश्न होते की जो पीक विमा बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटला आणि अद्यापही काय शेतकरी बांधवांच्या अकाउंटला तो पीक विम्याची रक्कम आली नाही, जमा झाली नाही। तर नेमकं त्याचे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे होते तर जिल्हे तर तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती तरी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे, परंतु ते पैसे कधी जमा होणार आहे कारण की आता दिवाळी संपली, भाऊबीज संपली इत्यादी जे सर्व काही दिवाळी सर्व काही फेस्टिवल आहे ते संपन्न झालेले आहे मित्रांनो। तरी पण अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटला ते पैसे आले नाही। आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना का वाटलं की हे पैसे येणार नाही, परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की याची रक्कम जे की पीक विमा कंपन्यांना वाटप अदा करण्यात आलेली आहे। आता पीक विमा जे आहे की त्या प्रायव्हेट असतात, पीक विमा कंपन्या त्या प्रायव्हेट असतात, त्या कोणत्याही गव्हर्नमेंटच्या नसतात। तर शेतकऱ्यांना पीक विमा जे की कंपन्या कधी पण तुम्हाला त्याची रक्कम वाटू शकते, तर नेमकं कधीपर्यंत त्याची वाटप होऊ शकते, राज्यपालांच्या माध्यमातून काय निर्णय घोषित झाला आणि सचिवांच्या माध्यमातून हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सर्व काही माहिती सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आहे, व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या अगोदर जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवर मात्र नवीन आले असेल तर पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लाल किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब कलरच्या बटनावरती दाबून चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण खूप माहितीपूर्ण आहे त्याकरता व्हिडिओ पण लाईक एक आताच करा। तर शेतकऱ्यांनो चला तर संपूर्ण काय व्हिडिओ जाणून घ्या सर्व काही डिटेलमध्ये। शेतकऱ्यांना सर्वात प्रथम तुम्हाला हे सांगतो की ते जिल्हे कोणते कोणते होते आणि त्यांच्यासाठी राहिलेली ती रक्कम होती ती किती किती होती, कारण की परत परत शेतकरी बांधव कमेंट करतात की ते कोणते जिल्हे होते, आमच्या जिल्ह्यात त्याचा समावेश नाही आणि ज्यांना ही माहिती खोटी वाटते किंवा त्यांना याच्यात इंटरेस्ट नाही ते व्हिडिओमधून जाऊ पण शकता, कारण की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, ज्यांच्यासाठी हा म्हणजेच की ज्यांना माहिती महत्त्वाची वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांनो। कारण की बकवास कमेंट आपण मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये भरपूर लोक करत असतात, हा हालाकी थोडीफार माहिती इकडे तिकडे होऊ शकते, कारण की आता शेवटी मित्रांनो एक निर्णय असतात, काही चुकीचे पण माहिती जर कधी आली तर शेतकऱ्यांनो आता याला आम्ही जबाबदार नाही राहत, जे की सर्व काही मागील काळात घडून गेलं त्याच्याच माध्यमावरती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचं काम करतो। तर चला तर मित्रांनो सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। तर खरीप हंगाम 2023 साठी एकूण जे की तुम्हाला परत एकदा सांगतो की 7,621 कोटी रुपये अदा केलेले होते शेतकरी बांधवांनो 2023 मध्ये राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना, विशेषतः 8 ते 9 पीक विमा कंपन्यांना हे पैसे अदा करण्यात आले होते। त्याच्यापैकी फक्त म्हणजे की ज्या भागात 110% जास्त नुकसान भरपाई झाल्याने जे की शेतकऱ्यांनो कंपनी मार्फत रुपये जे की 5,469 कोटी रुपये ज्या भागामध्ये फक्त तुम्हाला सांगू शकतो आता 2023 खरीपची माहिती, ज्या भागामध्ये 110% जास्त नुकसान झाल्याची नोंद तिथे झालेली होती शेतकरी म्हणून त्या जिल्ह्यामध्ये जे की त्या सर्व जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात आला होता आणि त्याची जी रक्कम होती ती होती 5,469 कोटी रुपये। तर एवढी रक्कम त्या पूर्णतः जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेली होती आणि राहिलेली जी रक्कम होती 1927 कोटी रुपयाची ती अद्यापही वाटप करण्यात नव्हती आली शेतकरी बांधवांनो। तर तीच रक्कम आता नव्याने राज्य शासनाच्या माध्यमातून आदेशाच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे तत्कालीन त्यांच्या आदेशानुसार हेच माहितीपूर्ण असा GR अहवाल समोर येते आणि त्याच्याच माध्यमातून हा पीक विमा तुम्हाला आता भेटणार आहे। ती 1927 कोटी रुपयाची जी रक्कम आहे शेतकऱ्यांनो तीच जे की या 8 ते 12 जिल्ह्यातील आणि 16 जिल्ह्यातील टोटल शेतकऱ्यांना ती भेटणार आहे। आता ते कोणते कोणते जिल्हे तुम्हाला ते सर्वप्रथम मी सांगतो शेतकरी बांधवांनो। तर त्याच्यामध्ये समावेश आता जर कधी म्हणायचं म्हटलं तर शेतकरी यवतमाळ आहे, रत्नागिरी आहे, लातूर आहे, वाशिम, सांगली, सातारा, त्याचबरोबर सोलापूर, त्याचबरोबर शेतकरी नागपूर, हिंगोली, ठाणे, अकोला, त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर। तर हे काय जिल्हे आणि तुम्हाला सांगू शकतो परत त्याच्यामध्ये जे जिल्हे राज्य शासनाच्या माध्यमातून 4 ऑक्टोबर 2024 रोजी
त्या JRच्या माध्यमातून, त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले होते. खास करून त्यांना जास्तीत जास्त पीक विमा देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. ते जिल्हे होते शेतकरी बंधू नाशिक, त्याच्यासाठी देखील 656 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला होता. आता नाशिक जिल्ह्यातील जर कधी तुम्हाला पीक विमा भेटला असेल तर कमेंट करून मात्र नक्कीच सांगा, आणि नसेल भेटलं तरी कमेंट करून मात्र नक्की सांगा, कारण की नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा जे की 4 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर करण्यात आलेलं आहे. शेतकरी म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये कधी येणार आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु जर कधी भेटला असेल तर कमेंट करून मात्र नक्की सांगा. त्यावर पुढचा जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्यातील 470 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता शेतकरी बांधव. तर जळगाव जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांनी कमेंट करून मात्र नक्की सांगा. त्यावर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर. तर अहमदनगर जिल्ह्यासाठी जे की 713 कोटी रुपयाचा पीक विमा जे की 2023च्या खरीप हंगामातील मंजूर करण्यात आलेला होता. त्याला पुढचा जिल्हा शेतकरी सोलापूर. तर सोलापूर जिल्ह्यासाठी 2.66 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता शेतकऱ्यांनो. तर त्यांनी पण कमेंट करून मात्र नक्की सांगा की तुम्हाला पीक विमा भेटला की नाही भेटला. नसेल भेटला तरी पण कमेंट करा, आणि भेटला तरी पण कमेंट करून मात्र नक्की सांगा. फक्त वाईट कमेंट कोणी करू नये एवढं सांगण्याची दक्षता मी सांगू लागलोय. तर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे सातारा. तर सातारा जिल्ह्यात 27.73 कोटी रुपयाचा जे की पीक विमा मंजूर करण्यात आला होता. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे शेवटचा आणि लास्ट, तो आहे चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 58.90 कोटी रुपयाचा पीक विमा इथे मंजूर करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांना आता इतरही काही बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आमच्या देखील जिल्ह्यामध्ये 110% काय पूर्णच्या पूर्णच नुकसान भरपाई तिथे झालेली होती, म्हणजे नुकसान ती झालेली होती, तरी पण आमच्या जिल्ह्याचा याचा समावेश. आणि विशेषतः जर कधी म्हणायचं म्हटलं तर आमचा जालना जिल्हा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना गोंदिया, त्याचबरोबर नंदुरबार, त्याचबरोबर नांदेड, त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पालघर, परभणीचा पण याच्यात समावेश होता, पुण्याचा पण होता, त्याचबरोबर रत्नागिरीचा पण होता. रत्नागिरीचा काही महसूल मंडळामध्ये आहे परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही शेतकरी. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा देखील होता. त्याचबरोबर शेतकरी याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा देखील होता, लातूर जिल्ह्याचा देखील होता. या देखील जिल्ह्यामध्ये 2023च्या खरीप हंगामामध्ये खूप जास्त नुकसान झाले होती, तरी देखील यांचं नाव काय आलं नाही. याचं रिझन तुम्हाला सांगू शकतो शेतकरी, हे शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्यांचे प्रायव्हेट क्लेम तिथे गेलेले होते, त्या प्रायव्हेट क्लेमच्या माध्यमातून हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रायव्हेट क्लेम केले होते, आता विचार केला तर जास्तीत जास्त क्लेम जे की तुम्हाला मी पहिल्यांदा जिल्हे सांगितले 8 ते 10 जिल्हे, आणि पहिले काही सुरुवातीचे जिल्हे एकूण ते 15 ते 16 जिल्हे. तर अशा जिल्ह्यासाठीच हा पीक विमा मंजूर करण्यात आला होता राज्य शासनाच्या माध्यमातून. परंतु आता प्रश्न असा येतो शेतकरी म्हणून, हा पीक विमा मंजूर झालेला आहे, सर्व काही रक्कमेची जे की नियुक्त करण्यात आलेली राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून, परंतु अद्यापही याची रक्कम वाटप झालेली नाही. तर ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत वाटप शकते शेतकरी, तुम्हाला आता सांगू शकतो की आता सध्या चालू आहे निवडणुकीच्या आचारसंहिता. त्यात असं नाही की आचारसंहिता चालू आहे तर पीक विमा भेटणार नाही, नक्कीच भेटणार आहे शेतकऱ्यांना. परंतु कधी भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो की याच्याकडे दखल अंदाजी घेणार आता सध्या तरी कोणी नाही, कारण की जर कधी आता सत्तेत कोणी ना कोणी असतं तर कृषी मंत्री असो किंवा कोणतेही जे की त्यांना खालून निवेदन गेले की ते तत्काळ जे की सर्व काही पीक विमा कंपन्यांना आदेश जारी करत असतात, आणि त्या पीक विमा ताबडतोब जे की शेतकऱ्यांना त्याची सर्व काही रक्कम रखडलेली वाटप करत असतात. परंतु आता खुर्चीवरती कोणी नाही, सत्तेवरती कोणी नाही, तर त्याच कारणामुळे आता सध्या तरी त्यांना आदेश किंवा त्यांना काही प्रोत्साहन देणारा कोणीच नाही पीक विमा कंपन्यांना. आता त्यांची जेव्हा मर्जी होईल तेव्हा ते वाटप करू शकते शेतकरी. विशेषतः तुम्हाला सांगू शकतो की 10 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर किंवा नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत पण हे जाऊ शकते, किंवा या सर्वच 2000 पण हा पीक विमा तुम्हाला भेटू शकतो. परंतु नक्कीच भेटेल, कारण की याची जी पीक विम्याची रक्कम आहे शेतकऱ्यांनो, ही जे की मंजूर करण्यात आली आहे, सर्व काही पीक विमा कंपन्यांना वाटप करण्यात आलेली आहे, त्याच्याच माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच भेटेल. आता 2000 किंवा सत्ता बदलूच तर किंवा नवीन सरकार स्थापन होऊच तर देखील भेटू शकते, कारण की पीक विमा कंपन्या जरी प्रायव्हेट असल्या परंतु त्या पीक विमा कंपन्यांना सध्या तरी आदेश देणारा जारी करणारा कोणी नाही शेतकऱ्यांनो. तर याचं एक समजून घेण्याचं महत्त्वाचं असं अपडेट होतं शेतकऱ्यांनो. तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील पण असलेल्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया काय नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय जवान जय किसान.